रामकृष्ण हरी माऊली. कसे आहे सगळेजण? मजेत ना? तर आम्ही पण मजेत. तर आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आणि आरोग्यदायी जाईल अशी मी विठ्ठलाचरणी प्रार्थना करते आणि आपल्या शेतातल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आलेलं आहे बघा रानात. रानात आलं तर बघा कसा पाऊस चालू झालेला आहे. आणि तर तुम्ही गाडी तर बघितली. तर आज तोडायची आहे डाळी. तर बघा आज शेवटी आम्ही निर्णय घेतला व्यापाऱ्याचा आणि आपला काय ताळमेळ बसाना. आणि तर शेतकऱ्याचा माल निघलो थोडाफार भाव कमीच होणार नाही का. तर म्हटलं मग आम्हाला घरूनच तोडून द्यायचे डाळिंब डायरेक्ट मार्केटला. तर आम्ही काही घरी बाग देत असतो दरवर्षी, पण यंदा काही दिलेलं नाही आहे. तर म्हणजे अजून व्यापारी येतात काही जातात काही, तोपर्यंत एक दोन गल्ल्या तोडून द्यायचं काम चालू आहे आमचं. बघा कॅरेट आणले आता गाडीमध्ये आणि आता लागायचं आहे तोडायला. तर काही लागले बघा तोडायला. तर बघा अशी फळं झालेली मस्त अशी बघा. तर चला मग आता आम्ही तोडायला लागतो आणि आलोय तर आम्ही सगळेजण तोडायला आता, कारण की ना 100 कॅरेट तोडायचे म्हटल्यावर वेळच लागणार आहे. चला आता घरी चालले बघा आमचे डाळिंब तोडायचं. तर आता आवरले जवळपास झाले 80 कॅरेट. दिवसभर 100 तोडू शकतो आहे ना आपण. लगेच व्हायचं पण चालू आहे काम. पण पाऊस येतोय मधून मधून पाळ्या. पाऊसाला जोर नाही पण येतोच तो. इकडले घ्या मोठ्याले मोठ्याले. इकडे बघा सगळे माग कॅरेटच कॅरेट आहे. चला बघा झालेले आमचे 80 कॅरेट तोडून. आणि तर बघा तुम्ही. आणि आलो तर मग पहिल्यांदा आल्या आल्या पाऊस आला आणि थोड्या वेळ घरी गेलो, परत आलो आणि तर बघा तोडून घेतले एवढे पण. आणि मग म्हटलं मग तुम्हाला मग नंतर दाखवा, कारण की ना ते ना आधी जास्त वल्लं झालं, आम्ही पण वल्ले झालतो. तर बघा आमचे अजून कपडे वल्लेचे सगळे. आम्ही वल्ल्यातच डाळिंब तोडले, कारण की झाडावर पाणी असले तर बोजानी ते पाणी तोडायला गेलं फळ झाड हल्लं तर सगळं पाणी अंगावर पडतं. म्हणून अशी तोडून घेतले आधी तोडून घेतले. आणि नंतर तर बघा सुकायला अजून गाडी यायला वेळ आहे ना, तर सुकवायला ठेवले दर्शिक. तर बघा असे 80 कॅरेट तोडले आम्ही एका दिवसात. आम्हाला घरच्या घरी 100 होते, पण आहे ना तर पहिले शूटच न्यायचे ना, तर आम्ही 1.5 गल्ली तोडली. तर 1.5 गल्लीमध्ये आम्हाला 80 कॅरेट माल निघला. आणि तर झाड पूर्ण रिकामी केलं आम्ही. छोटंसं राहिलेली लिंबावानी, तर ते सोडून दिले आम्ही कवळे म्हणून. आणि तर बघा असे फळं झालेले. तर क्वालिटी पण बघा, काही बिस्किट कलर आहे, काही एकदम सफरचंद कलर सारखी कलर आहे, एकदम लाल लाल जरा. तर मस्त फळ आहे. तर बघा असे फळं आहे. तोडून आता सगळे घरी गेले, तर मीच थांबले थोड्या वेळ. म्हटलं मग तुम्हाला दाखवा तोडायला एवढे. पण हे बघा इकडं गाडा आणलेला आहे आम्ही वायला. यो गाडा, तर हा गाडा आणलेला आहे. तर त्यानं टपकन 12 कॅरेट बाहेर येते एक खट्टी बरं का. तर सगळे आता घरी गेले, सगळ्यांना आता जेवण करायचे दुपारचे. तर एवढे तोडून घेतले आम्ही. आणि याच्यानंतर आम्हाला आहे ना तर कापायची कोरपडीची गाडी. तर अचानक आम्हाला कोरपड गाडी पण आलेली आहे, तर ती पण काम करणं आहे. तर बघा असं असं नियोजन केलं आम्ही, रचून ठेवलं आहे. आणि आता झालेली तोडून बघा. पण पावसामुळे दोनदा स्थगिती केली बरं का. बारदाना पण आणून ठेवला, पाऊस जर आला ना तर झाकण टाकायला. कोरडा माल असा फ्रेश दिसतो एकदम. तर बघा. तर आजचा डाळिंबाचा ब्लॉग आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला मग भेटू पुढल्या नवीन छान अशा व्हिडिओमध्ये. तर असा असतो शेतकऱ्याचा मालाची ठेवण्याची पद्धत.
चला आवडली तर नक्की कमेंटमध्ये कळवा. तर डाळिंबाग पहिलेच वेळ तोडायची बरं का. तर आताशी काढायला सुरुवात केली, कारण की अगोदर काढायचं तेव्हा भाव बरे होते ना, आता तर भाव दर्शी कमी झालेले, पण तरी पण आम्ही काढला. तर चला मग बघू आता, जसा भाव भेटेन तसा तुमच्यासोबत शेअर होईल. चला, रामकृष्ण हरी.